प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। मुख्यमंत्र्याला जर 3 महिन्यापूर्वी वाटलं असतं की माझा मित्र म्हणजे त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मित्र म्हणजे धनंजय मुंडे हा चुकलाय, तर लगेच तिथल्या तिथं त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असता। त्यांच्याकडे एवढी ताकद आहे मुख्यमंत्र्यांकडे, कुणी असू त्याला खाली बसवण्याची ताकद आहे। त्यावेळेस बरं तुम्हाला काही सुचलं नाही, आता तुम्ही 3 महिन्यानंतर तुमचं कार्यालय म्हणतं की मुख्यमंत्री आधीपासून त्या ठिकाणी सांगत होते, बोलत होते, धमकी देत होते। मग 3 महिन्यापूर्वी धमकी द्यायला तुम्हाला कुणी थांबवलं असतं? जर दिली असती तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं। 3 महिने तुम्ही सगळे झोपला आणि लोकांनी हा विषय हातात घेतला, लोकांनी वातावरण गरम केलं, देशमुख परिवाराने वातावरण गरम केलं, संघर्ष केला, मग तुम्हाला गुडघ्यावर यायला लागला आणि त्या ठिकाणी तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मला परत एकदा सांगायचंय, तुम्ही मित्रांचे मुख्यमंत्री नाही, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात। महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय हा तुम्हाला घ्यावाच लागेल, पण उशिरा घेतला म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। महाविकास आघाड्यांनी विरोधी पक्ष नेते पदासाठीचं पत्र दिलं अशी माहिती मिळते। भास्कर जाधव यांचं नाव सजेस्ट करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते, परंतु भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध असल्यामुळं कदाचित विरोधी पक्ष नेता नियमांवर बोट ठेवून दिला जाणार नाही अशी शक्यता वर्तवली। त्यांनी निलंबन केलं होतं भाजपच्या सदस्यांचं, त्यामुळे बघा माझं एकच मत आहे, मला जे कळालेलं आहे, मी फक्त आमदार पदाधिकारी नसल्यामुळे त्या विषयामध्ये खूप मला जास्त माहिती नाही, पण आमच्या पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे आधी बसले, चर्चा झाली आणि त्यानंतर एक नाव पुढे आलं आणि ते नाव अध्यक्ष महोदयांपर्यंत त्या ठिकाणी दिलं गेलं, ते होतं भास्कर जाधवांचं नाव। तसं झालं असेल म्हणजे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली असेल आणि भास्कर जाधवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे, कारण की एकदम चांगलं नाव हे सर्व पक्षांनी पुढे केलेलं आहे, लढणारा व्यक्तिमत्व आहे आणि अध्यक्षांना तिथं दुसरा कुठला अधिकार नाहीये आणि तो